आज म्हणलं बुद्ध पौर्णिमा आहे, सोमवार आहे 12 मे. आणि आपल्याकडे प्रत्येक दिवसाचं काहीतरी वेगळेपण असतं, महत्त्व असतं. तर बुद्धांनी तसं त्यांचं तत्त्वज्ञानसुद्धा खूप सगळ्या समाजापर्यंत, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांना वंदन करूया. त्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे, एखादा किस्सा मी त्याबद्दलचा सांगेन तुम्हाला. काल जसं नरसिंहाची सगळी गोष्ट सांगितलेली होती, नरसिंह अवतार का घेतला आणि भगवंतांना का घ्यावा लागला, तर तो आपण काल पाहिलेला होता. तसं बुद्धांचा जो अवतार झालेला आहे, आपल्याला आठवत असेल, म्हणजे मी लहान असताना तुमच्यापैकी काही जण आपल्या बरोबरीचेच आहेत, तर 3री-4थीला इतिहास जो असायचा त्याच्यामध्ये एक पाठ होता. आणि बुद्ध का या मार्गाला गेला, तर तो लहान असताना तसा तो राजघराण्यातला असल्यामुळं गाडीत बसून ते रथात बसून चाललेला असतो रस्त्याने. तर पहिल्यांदा त्याला कोणतरी वृद्ध दिसतो, काठी टेकत किंवा हे, आणि त्याच्या लक्षात येतं की बुवा अशी अवस्था झाल्यानंतर असं परावलंबित्व, कोणीतरी हाताला धरून किंवा काठी टेकत जावं लागतं. पुढे जातो तर कोणीतरी त्याला अत्यंत दुःखी, आजारी अशी व्यक्ती दिसते. मग त्याच्या लक्षात येतं की जीवनामध्ये हेही आपल्याला भोगावं लागतं. थोडा पुढे जातो तर कुणाची तरी यात्रा निघालेली असते, अंतिम यात्रा. तर ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात, राम 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 सगळे म्हणत असतात, तर ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला जीवन जगत असताना या सगळ्या परिस्थितीतून किंवा या सगळ्या प्रसंगातून पुढे जावं लागतं. आणि म्हणून त्याला थोडंसं, आपण ज्याला वैराग्य म्हणू, ते आलं. आणि त्यानं स्वतःचा मार्ग, तो घरातून बाहेर पडला. आणि मग त्यांनी आपला सगळा तत्त्वज्ञानाचा हे ते, म्हणजे त्यानं स्वतः, आपल्याला माहिती आहे बुद्धगया म्हणून जे ठिकाण आहे तिथे त्यांनी वृक्षाखाली साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे. मग त्याचेही खूप भरपूर शिष्य झाले. आणि मुख्य म्हणजे काय की जरी तो नास्तिकवादी असला तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जे जे काही समजावून द्यायला पाहिजे ते त्यांनी समजावून दिलेलं होतं. म्हणजे मुख्य मृत्यू हा अटळ आहे, आणि मृत्यूवर कसा विजय मिळवायचा, मृत्यूचं दुःख कसं पचवायचं, मृत्यू का आपण आपल्या मनामध्ये त्याचं दुःख घोळत ठेवतो आणि आपलं सगळं आयुष्य हे करून टाकतो, आपण नष्ट करून टाकतो किंवा दुःखी करून टाकतो. तर त्यांच्याकडे एक अशी महिला येते एक दिवशी, आणि तिच्या हातात बाळ असतं. अर्थातच ते मृत झालेलं असतं, लहान मुलगा असतो. आणि तिला खूप दुःख होतं, आणि ती बुद्धांना म्हणते की तुम्ही काहीही करा आणि माझ्या ह्या मुलाला जिवंत करा, किंवा माझं हे दुःख दूर करा. तर ते म्हणतात ठीक आहे, मी तुझं दुःख दूर करीन, थोडा वेळ तिथे इथं बाळाला ठेव, आणि तू अशा घरातून पांढऱ्या मोहऱ्या आण. असा मला तो धडा होता, पांढऱ्या मोहऱ्या. तर तू पांढऱ्या मोहऱ्या मुठभरच आण बरं का, अशा घरातून आण की ज्या घरामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मला ही कथा फार भावली होती ज्या वेळेला आम्ही शिकलो, तेव्हा 8वीला होती ती. तर ती प्रत्येक घरात डोकावून जात असते, प्रत्येक घरात जात असते, आणि तिच्या विचारते ती. तर तिच्या लक्षात येतं की कोण ना कोणती, कोणी म्हणतं आत्ताच गेलेले आहेत, आजोबा गेलेले आहेत, आजी गेलेली आहे, आई गेलेली आहे, कोण ना कोणतरी प्रत्येक घरातलं मरण पावलेलंच होतं. संपूर्ण तिची जी काही हे असेल, छोटीशी वाडी किंवा छोटं गाव, प्रत्येक घरात ती फिरते. आणि तिच्या लक्षात येतं की असं कोणतंच घर नाही की जिथे कुणीही मरण पावलेलं नाही. आणि मग ते रिकाम्या हातीच ना, कारण तिला मोहऱ्या कुठून मिळणार, पांढऱ्या मोहऱ्या. प्रत्येक घरातच मरण पावलेल्यांची कोण ना कोणतरी बातमी किंवा तिला हे कळलेली होती वार्ता. मग ती येऊन बुद्धांपुढे नतमस्तक होते, आणि बुद्ध म्हणतात, बघ मिळालं का कुठलं घर तुला, असं म्हणली नाही. म्हणजेच या जगात जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू अटळ आहे, आणि आपण मात्र ते दुःख घेऊन बसतो. तर मृत्यूला आपण सामोरं जायला पाहिजे, मृत्यू हा स्वीकारायला पाहिजे. आणि आज ना उद्या प्रत्येकालाच आहे. म्हणून समर्थसुद्धा म्हणतात ना, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.
मग प्रत्येकजण त्या मृत्यूच्या जवळच जात असतो, मुखाजवळच जात असतो. म्हणून त्या मृत्यूचं कधीही शोक करायचा नाही. आता भगवद्गीता तर आपण शिकलेली, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यते. तर ही गोष्ट अपरिहार्य आहे आणि म्हणून आपण जन्मलेल्याला मृत्यू आहे आणि मरण पावलेल्याला पुन्हा जन्म आहे. जन्म मरणाचं हे चक्रच अखंड चालू असतं. म्हणून हा संसार किंवा ही सृष्टी चालू आहे. तर हे सगळं ज्ञानदेवांनी सुद्धा जे अनुभवलेलं आहे, स्वतः अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाचं जे अमृत त्यांनी प्राशन केलं, की अमृत जे प्राप्त झालं ते सांगण्यासाठी हा अमृतानुभव ग्रंथ लिहिलेला आहे. आपण प्रथम आता प्रार्थना म्हणूया. आपल्याकडं नसतील तर मी पुन्हा पाठवून देईन ग्रुपवर. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पैल पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण. ज्ञानदेवे. काल आपण तुकाराम महाराजांचं पण अभंग आहे, तो छान वाटतो म्हणायला. म्हणजे त्यानिमित्तानं ज्ञानदेवांची उपासना होते. आम्ही सकाळी ज्ञानेश्वरीचा जो वर्ग करतो तिथे ते महाराज सांगतात की सगळं काही ज्ञानदेवांना आपण सांगायचं, जे काही आपण अभ्यासतोय, जे काही सांगतोय ते. तसं आता तुम्हाला सुद्धा जे काही समजत असेल, जेवढं समजलं असेल, ज्या दिवशी जे आपण वाचलं किंवा ऐकलं ते पुन्हा आपल्या मुखातून समोर ज्ञानदेवांची जी मूर्ती असेल किंवा पुस्तक असेल, पुस्तकावरचं कवर असेल, त्याच्यामध्ये ज्ञानदेव असतील, त्यांना आपण सांगायचं की आज मला आपल्या ग्रंथातला हा विषय समजलेला आहे आणि मी त्यानुसार आचरण करण्याचा किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन. तसं ज्ञानदेव हे सगळ्यांचा गुरुदेव आहेत. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मज पामरा हे काय थोरपण. मज पामरा हे काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू मुक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तसंच आपला नेहमीचा जो ज्ञानदेवांचा श्लोक आहे तो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित, भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम्, अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं, पदाभोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आपण अमृतानुभवाचा काल पहिला श्लोक पाहिलेला आहे। ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांनाच साक्षात परमात्म रूपात पाहिलेलं आहे आणि ते असं सांगतात की हे परमात्म्याचं वर्णन करता येत नाही, कुठल्याही शब्दातून करता येत नाही। म्हणून त्यांनी म्हणलं यत अक्षरम, जे अक्षर आहे, अविनाशी आहे, अनाख्येयम, म्हणजे ज्याच्याबद्दल काहीही वर्णन करता येत नाही, आनंदम, जे आनंदाचा निधान आहे किंवा आनंदाचं स्थळ आहे, केवळ अज, अज म्हणजे जे जन्माला येत नाही। तर सृष्टीतलं प्रत्येक प्राणी मात्र असू, प्रत्येक अगदी छोटी छोटी म्हणतात ना, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम मायामयम जगत। स्तंभ म्हणजे एवढीशी गवताची काडी आणि परब्रह्मापर्यंत जे काही सगळं आपल्याला बाकीच्या सगळ्या ज्या दृश्य गोष्टी आहेत, या सगळ्या मायामय जगत आहेत, हे मायेनं निर्माण केलेलं आहे। आणि आपल्याला आता या शिवशक्ती समावेशन हा जो पहिलं प्रकरण म्हणूया आपण, समावेशन मन, तर त्याच्यामध्ये हे फक्त परमात्मा स्वरूप कुणाच्या कुठे दिसते त्यांना, तर आपल्या मोठ्या बंधूंमध्ये, अर्थातच निवृत्तीनाथांमध्ये। आणि म्हणून निवृत्तीनाथ हेच एकमेव परमदैवत आहे आणि मी त्यांचाच आश्रय घेतो, किंवा आपण म्हणूया जे स्त्रिया असतील त्यांनी मी त्यांचाच आश्रय घेते, भक्तिभावाने मी त्यांना शरण येत आहे किंवा शरण जात आहे, असं आपण पहिला श्लोक काल पाहिलेला होता। आता हे कोण आहेत गुरु? गुरु पण आजच थोडीशी मी चर्चा करत होते की प्रत्येक संतांनी आधी आपल्याला गुरु केलेले आहे आणि आता प्रत्येक दासबोधाच्या किंवा कुठल्याही ग्रंथाच्या निरूपणामध्ये किंवा त्याचा अभ्यास करत असताना सगळे म्हणतात की गुरुची गरज आहे। म्हणून आपण व्यवहारातली किंवा खूप छान छान पदं म्हणत असतो, गुरु विण नाही दुजा आधार। तर गुरूंशिवाय आधार नाही। आपण अगदी लहानपणापासून शाळांमध्ये जात होतो, त्यांना जरी ते आध्यात्मिक गुरु नसले तरी आपल्याला ज्ञान देणारे गुरु असतात, शिक्षक असतात आणि त्यांच्यामुळं आपलं ज्ञान म्हणजे अज्ञान हे दूर होत असतं। तसं व्यवहारातलं किंवा ह्या जीवनातलं जे अज्ञान आहे, आपण ज्या सगळ्या नश्वर गोष्टींना कवटाळून बसतो, नश्वर गोष्टी खऱ्या मानतो आणि त्याच्यातच रमून जातो आणि खरं काय आहे, खरं परमात्मतत्व, खरा भगवंत हे आपण समजूनच घेत नाही। मग आता गुरु कसा आहे हे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितले। माझ्या मागून तुम्ही श्लोक म्हणातो,
गुरुरित्याख्यया लोके गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शांकरी साक्षात् विद्या हि शांकरी गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम दयार्द्रायै निरंतरम. कुणाकडे जर जोग महाराजांचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये दुसऱ्या श्लोकात त्यांनी द्रयार्द केलेलं आहे. तो द्र शब्द नको आहे, पहिल्यांदा द पाहिजे. दयार्द्रायै निरंतरम. तो बोलता पण येत नाही. द्रयार्द्र म्हणायला किती अवघड पडतो बघा. आर्द्र म्हणजे दयेनी भरून राहिलेलं, दयेचा ओलावा असणारं असं जे परमतत्व आहे, असं जे गुरुतत्व आहे, तर त्यांना मी नमस्कार करतो. आता एक एक शब्द बघा त्यातला. गुरुहु इति आख्यया म्हणजे आख्यया म्हणजे प्रसिद्ध असलेले. गुरुहु इति म्हणजे गुरु या नावानं प्रसिद्ध असलेले. लोके म्हणजे या जगात गुरु या नावाने प्रसिद्ध. आणि साक्षात विद्या जे साक्षात ज्ञानरूपी आहेत, विद्यारूपी आहेत, किंवा प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष असणारी जी शांकरी विद्या. शांकरी म्हणजे शंकरापासून आलेली. मी सांगितलं होतं, आज ती तुम्हाला परंपरा परत सांगेन. तर ही जी शांकरी विद्या आहे ती काय आहे? सा जयती. जयती आज्ञा. जयती हा शब्द त्याच्यात आहे, तिथे संधी झालेला आहे. जयत्याज्ञा म्हणजे जयती आज्ञा. नमः तस्यै दयार्द्रायै. नमः म्हणजे माझा नमस्कार असो. आता ही जी शांकरी साक्षात विद्या आहे ही नेहमी विजयी होती. आणि म्हणून हा जो गुरु आहे तो कसा आहे? दयार्द्र आहे, अत्यंत दयाशील आहे, दयाळू आहे. दयेनं आर्द्रता, दयेची आर्द्रता आपण म्हणतो ना, त्याच्या ठिकाणी काही मायेचा ओलावाच नाही हो, प्रेमाचा ओलावाच नाही. अगदी वृक्ष आहे माणूस असं आपण म्हणतो. पण ही जी शांकरी विद्या आहे, शंकरापासून चालत आलेली जी विद्या आहे, शंकरानं सांगितलेली विद्या आहे, ही अत्यंत दयार्द्र आहे. म्हणजे तो शंकरच साक्षात तसा दयार्द्र आहे. किंवा ही ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या ही जयती, ती जिंकते, तिचा जय जयकार असो. आणि त्या गुरु ठिकाणी, गुरूंच्या स्थानी असलेल्या, दयेनं आर्द्र असलेल्या किंवा दया पाझरत असलेल्या अशा या ब्रह्मविद्येप्रत सर्वदा मी अनन्य भावानं शरण जातो. निरंतरम, सतत. आपण बघा, एखाद्या म्हणतात ना, देखल्या देवाला दंडवत. कोणी आपल्या समोर आली मोठी व्यक्ती, आपल्याला त्यांचा फारसा परिचय नसतो, सगळे नमस्कार करतात, आपणही करतो, पण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खरा आदरभाव किंवा प्रेमभाव नसतो. पण ते गुरु तसे नसतात. ते लगेच आपल्याला सुद्धा छान आशीर्वाद देतात. त्यांना माहिती असतं की हे अज्ञानी आहेत, त्यांना काही समजत नाही आहे. पण ही जी शांकरी विद्या आहे किंवा शांकरी विद्या म्हणजेच अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या, तर तिचा जय जयकार असो. तुम्ही या जगातल्या कुठल्याही पॅथी, कुठलेही शास्त्र शिका. सायन्सची जर यादी करायची झाली ना तर रोज एक नवीन शास्त्र निर्माण होतं. आणि जे भौतिकशास्त्र जी सगळी उदयाला आलेली आहेत, जी आपल्याकडेही होतीच पूर्वी, त्याचाही आवश्यकता आहे किंवा त्याचाही उपयोग आहे, पण आपण त्याच्या मागे लागतो. आणि जी खरी अध्यात्मविद्या, विद्यानाम. कौटिल्य नावाचा जो एक अर्थशास्त्रज्ञ होता, आपल्याला माहिती असेल, चंद्रगुप्त मौर्यांचा तो प्रधान आचार्य होता. आणि त्यानं ही जी अध्यात्मविद्या आहे तिच्याबद्दल असं म्हणलं की प्रदीप हा सर्व विद्यानां. ही विद्या म्हणजे सगळ्या विद्यांना प्रकाश दाखवणारा प्रदीप आहे. आणि आश्रय सर्व भूताना, सगळ्या प्राणीमात्रांचा ती आश्रय आहे. म्हणजे सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ही विद्या. मगाशी जसं सांगितलं की बौद्धांनी एका प्रसंगातून त्या मातेला
एक ज्ञान दिलं की मृत्यूवर कसा विजय मिळायचा किंवा मृत्यू अटळ कसा आहे. अध्यात्मविद्यासुद्धा आपल्याला काय सांगते की प्रत्येकामध्ये परमेश्वर, परमात्मा, आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून आपण कुणाशीही वैर करायचं नाही, दुःख करून घ्यायचं नाही, प्रेमाने वागायचं. इतक्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आजच आमची चर्चा चाललेली होती की जगात म्हणजे तुम्ही टी व्ही उघडा, पेपर वाचायला घ्या किंवा आपले हल्लीचे मोबाईल सगळ्यांचे, त्याच्यामध्ये फेसबुकवर, व्हॉट्सअपवर इतके संदेश आलेले असतात, इतकं काही बघायला विचित्र मिळतं की हल्ली म्हणून मला तर पेपर वाचावासा वाटत नाही, टी व्हीकडं ढुंकून बघावंसं वाटत नाही. मोबाईलमधल्यासुद्धा अन्य या काय म्हणतात पोस्ट ह्या पाहाव्याशाच वाटत नाही, पण त्या डोळ्यानं बघाव्याच लागतात. कधी ओपन केल्या केल्या असे काहीतरी मथळे डोळ्यापुढे येतात आणि ते पाहिल्यावर असं वाटतं की हे जग कुठं चाललं, आपल्याला शिकायचं आहे काय, आपण कशासाठी जन्माला आलो हे आपल्याला समजतच नाही. आणि म्हणून ही जी दुसरी शांकरी विद्या जी आहे ती ज्ञानदेवांनी सर्वश्रेष्ठ विद्या मानलेली आहे. शंकराचार्यसुद्धा सांगतात की अध्यात्मविद्या हीच श्रेष्ठ विद्या आहे आणि तिचंच आपण अनुकरण करायला पाहिजे किंवा तिचंच आधार घेतला पाहिजे. ते ही गुरुपरंपरा आज सांगते. आपण गुरूंपर्यंतच आज जाऊया, कारण त्या गुरूंना पण वंदन केलेलं आहे. आणि गुरु या नावाने जी प्रसिद्ध आहे, कारण आपल्याला सगळं अज्ञान दूर करायला फक्त गुरु. मग आता सगळे म्हणतात आता आम्हाला गुरु. आता मध्यंतरी एका ताईंनी प्रश्न विचारला होता दासबोधाच्या की आता आमचं वय 80 झालं आणि आता आम्हाला गुरु मिळतच नाही आहेत, तर आमचं जीवन व्यर्थच जाणार का, आम्ही काय करायचं आता, आम्हाला दुःख होते. असंही दुःख वाटून घ्यायचं नाही. आपण जे ग्रंथ वाचतो आहे, ज्यांचे ग्रंथ वाचतो आहे, ज्या संतांचे वाचत आहोत ते अध्यारूपपणे आपले गुरुच आहेत ना. प्रत्यक्षच समोर गुरु पाहिजे आणि गुरुंनी आपल्या मस्तकावर हात ठेवायला पाहिजे, आपल्याला काहीतरी अनुग्रह करायला पाहिजे असं नाही. आपण आपल्या मनातून त्या एखाद्या ज्या संतांचं वाङ्मय आपण वाचतो आहे त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल मनात आदर ठेवून त्यांनी सांगितलेलं ज्ञान, त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हे जरी आपण आत्मसात केलं, आधी समजून घ्यावं लागतं. आत्मसात करणं तर ही फार पुढची गोष्ट आहे. म्हणून ही गुरुपरंपरा आपल्याकडे फार प्रसिद्ध आहे. आता पूर्वीपासून बघा शंकराचार्य ते सुद्धा गुरूंच्या शोधात होते. ज्ञानदेवही निवृत्तीनाथांना तर आईवडिलांबरोबर भावंडांबरोबर गेले तरी त्यांना एकट्याला गुरु प्राप्त झालेले आहेत. गहिनीनाथ त्या ब्रह्मगिरीवर गेलेले असताना. मग ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक संधी मिळालेली असते, पण संतांची गोष्ट आणि आपली सामान्य माणसांची आपण बरोबरी करून चालणार नाही. ही परंपरा आज समजून घ्या. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, त्यासी नमस्कार भक्ती भावे, तयाची पासोन शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. आज आपण जो शिवशक्ती हा विषय घेतलेला आहे अमृतानुभवातला पहिलं प्रकरण आहे. ज्ञानदेवांनी काही अशी प्रकरणं म्हणून केलेली नाही, पण अभ्यासकांनी मग त्याला असं वेगळं पण दिलं की आपल्याला काहीतरी विषय डोळ्यासमोर पाहिजे, एकदम अंधारात चाचपडता येत नाही, म्हणून हा शिवशक्ती होता. तर हा जो आदिगुरू आहे, आदिनाथ आहे, सिद्ध आहे आणि त्याला आपण भक्तिभावे वंदन करूया. तयाची पासोन शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मग शिवशक्ती बीजापासून त्याला मत्स्येंद्रांनी ज्ञान दिलेलं आहे. मत्स्येंद्राला हे साक्षात शिव गुरु लागले. मत्स्येंद्राने दिले गुरु गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला. कुणीतरी त्या नवनाथाची मालिका चालली होती, ती पाहिली असेल. मी काही पाहिलेली नाही, पण आपण ह्या कथा कधी कधी ऐकलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला एवढं माहिती आहे की मत्स्येंद्रांनी गोरक्षाला ज्ञान दिलं आणि गोरक्षांनी गहिनीनाथांना दिलं. इथपर्यंतची परंपरा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्याच जोडीला गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की गहिनीनाथांनी निवृत्तींना उपदेश केला, त्याच निवृत्तींनी ज्ञानदेवांना साक्षात उपदेश केला
आणि ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. आता हे नाव जर आपल्याला वेगळं वाटतं, पण ते समजून घ्यायचं की ज्ञानदेवांचा शिष्य देवचूडामणी आणि पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, ही पुढं त्यांची परंपरा चालू राहिलेली आहे. आता ही जी नावं आहेत ही आपल्या रामचंद्राची म्हणजे रामाशी संबंधित नाही आहेत. हे त्यांच्या परंपरेत जे शिष्य झाले त्यांचे. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. रामचंद्र, महादेव आणि रामचंद्र, पुन्हा त्यांचे रामचंद्र असे शिष्य झाले. प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त. सद्गुरु गणनाथ देई मज, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. स्वामी म्हणजे स्वरूपानंद स्वामी. ते काय म्हणतात त्यांच्यापर्यंत गणनाथ, सद्गुरु गणनाथ देई मज. हे जे योगाचं सार आहे, योगाचं ज्ञान आहे, हे परंपरेनं मला प्राप्त झालेलं आहे आणि सद्गुरु गणनाथ ते ज्ञान मला देत आहेत, म्हणजे त्यांनी मला दिलेलं असं स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या तुम्ही जर गेला असाल पावसच्या मंदिरामध्ये तर ती ही अशी परंपरा सगळी लिहिलेली पण आहे आणि असं तक्त्यामध्ये पण दाखवलेली पण आहे. आणि ते म्हणतात की ज्या वेळेला स्वामी मला भेटले तेव्हा माझं जीवन कृतार्थ झालं आणि त्यांचे चरण मी ज्या वेळेला त्यांची उपासना केली तेव्हा माझं जीवन हे यशस्वी झालेलं आहे किंवा सार्थकी लागलेलं आहे, अशी गुरुपरंपरा त्यांनी सांगितलेली. आता इथे सुद्धा तेच ते सांगतायत की जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, आत्मवस्तूचा जो सिद्धांत आहे, आत्मा म्हणजेच ज्ञान आहे किंवा आत्म्याचं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे आणि बाकी सगळ्या ह्या विश्वाचं ज्ञान हे अज्ञान आहे. पण आपण उलटं समजतो. आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, ज्या नश्वर आहेत, ज्या संपणाऱ्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम आहे, खूप प्रीती आहे, खूप ओढ आहे, आवड आहे आणि आपण त्याच मिळवण्यासाठी धडपडत असतो. म्हणून ह्या नश्वर गोष्टीमध्ये जास्त न रमता आता तरी आपल्याला सवय आलेली आहे की आपण त्याच्या मागे मागे जायचं नाही. जास्त आहाराच्या किंवा खाण्यापिण्याच्या जास्त अटी, फार आवडीनिवडी ठेवायच्या नाही. जे समोर येईल ते. तुकाराम महाराजांची गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की कसंही काहीही आलं किंवा समर्थांचं पण, समर्थ सगळी भिक्षा मागून आणायची. खरं म्हणजे चांगल्या चांगल्या घरातून आणलेली भिक्षा असायची. सुग्रास अन्न पक्वान्नाचंही त्यांना मिळत असेल कधी कधी, पण ते आपल्या त्या झोळीमध्ये जी बांधून आणायचे, पहिल्यांदा ती झोळी त्या नंदिनीच्या गोदावरीच्या संगमामध्ये बुडवायची, ती पिळून काढायची. म्हणजे त्यातलं कुठलीच रस किंवा कुठलीच चव ही आपल्याला कळली नाही पाहिजे. आणि जो जसा उरलेला प्रसाद म्हणून तो भक्षण करायचा. आपण काय करतो, आपल्याकडे छान पदार्थ केलेले असतात, गृहिणी आहोत आपणच करतो किंवा आपण कोणाकडे गेलं आपल्याला कोणीतरी वाढतं, मग आपल्याला एवढंसं कणभर मीठ असलं, बाई यांनी मीठच नाही घातलं, बाई यांच्याकडं असंच नाही, ही जी आपल्या मनामध्ये आता येत नाही आहे. पण जे लोक अशी चिकित्सा करतात त्यांनी आता लक्षात ठेवायचं की समोर जे आलेलं आहे ते आनंदात खायचं, त्याच्यावर चिकित्सा करायची नाही. कारण शेवटी जरी म्हणलं असेल उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म, पण आपलं पोट भरण्यासाठी तर आवश्यक आहेच, देहधारणेसाठी अन्न आवश्यकच आहे, पण त्याच्या मागंच फक्त नाही लागायचं. तसं तुकारामांनी तसंच केलं होतं. काय त्या भाजीत आमटीत मीठ आहे नाही आहे काही पाहिलं नाही. कधी पुरणपोळीचा स्वयंपाक आवडीनं त्या आवलीनं केला होता, आपली आई आली म्हणून, आणि छान वाढलं त्यांना जेवायला. वाढल्यानंतर काय झालं, ते आनंदात जेवून बाहेर गेले सुद्धा. विठ्ठल 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 त्यांची साधना चालूच होती. आता आज तर सकाळी ऐकलं, समर्थांचे जे शिष्य आहेत, काही झालं तरी त्यांची ती फिरणी का काय, फिरणी शब्द वापरला आहे,
फिरणी म्हणजे सतत हातात जी माळ जपमाळ फिरत असते ना, तिला फिरणी म्हणलेलं आहे. काहीही झालं तरी ती फिरणी फिरतच राहायला पाहिजे. आता सगळेजण सांगतात तुम्ही हातात जपमाळसुद्धा घ्यायची गरज नाही, फक्त आपल्या मुखामध्ये आपल्या मनामध्ये ते नाम आलं पाहिजे. बिचारे तुकाराम पुरणपोळी आणि ती जी काही भाजी आमटी होती ते खाऊन बाहेर गेले, आनंदात गेले, त्यांना काही त्यात कमी वाटलं नाही. आणि ती आवली आणि आई जेव्हा जेवायला बसल्या तेव्हा आवलीच्या लक्षात आलं की अरेच्या आपण आमटीत मीठच घातलेलं नाही, विसरलो आहे आपण मीठ. ती अशी तरातरा होती, माहिती आहे तुम्हाला, पक्की पित्त प्रकृतीची होती. ती तरातरा गेली आणि म्हणली, का हो महाराज, माझी फजिती करण्यासाठी तुम्ही असे उठून आलात का? माझ्या आईसाठी मी एवढा छान पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि आमटीत मीठ घातले हे सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. आमची फजिती, माझ्या आईची फजिती, माझी फजिती तुम्हाला अशी करायची होती का? तर हे सगळं काहीही न करता आपण मुकाट्यानं जे काही आहे ते खायला पाहिजे. आणि मग त्या आत्मवस्तूचं ज्ञान आपल्याला जेव्हा होईल की तिची आई काय, ती काय. आता सगळे ज्ञानेश्वर तर सांगतातच ना की तो भगवंत आणि अर्जुन एक रूपच झाले होते. भगवंताला आपण वेगळे आहोत असं वाटतच नव्हतं. अर्जुन म्हणजे मीच आहे आणि अर्जुनाला वाटत होतं मी म्हणजे भगवंतच आहे. इतकी एकरूपता जेव्हा दोघांमध्ये होईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला व्हायला लागले. आपण निदान आत्ता समजतोय तरी की दुसऱ्याचं दुःख तेच माझं दुःख, दुसऱ्याचं सुख ते माझं सुख वाटलं पाहिजे. एवढं जरी आपल्याला जमलं ना तरी खूप झालं. असं आपण ही दुसरा श्लोक घेतलेला आहे. अजून खूप लोक आज जमा होत आहेत. आपण उद्यापासून शक्यतो सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा आणि उद्यापासून आपण हा अधिक वेळ देऊया. कारण मलासुद्धा वाटलं होतं की आणायचं गुगलवर आहोत, आपल्या 4-5 ओव्या होऊन जातील. पण मग पुन्हा जो उद्देश आहे, पुन्हा पहिल्यापासून शिकवण्याचा उद्देश काय होता की जे नवीन जॉईन झालेले आहेत, तुमच्यापैकी नवीन कोणी आहेत का नाही आहेत ते बघूया. आपण 5 मिनिटांनी विचार करू. शेवटची प्रार्थना आणि हे घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी खाणारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य भोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.